नमस्कार. लॉरी बेकर निसर्ग संवादी अभिजात वास्तुकला या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आपण जमलेले आहोत. लॉरी बेकर यांचा आज म्हणजे 2 मार्च हा जन्मदिवस आहे. अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या लॉरी बेकर या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1997 मध्ये अक्षर प्रकाशन यांच्याकडून आलेली होती. आज त्याची 7वी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून येत आहे. लॉरी बेकर हे प्रसिद्ध आर्किटेक्ट आहेत. प्रसिद्ध आर्किटेक्ट होते. बर्किंगहॅम मध्ये 1937 मध्ये त्यांनी वास्तुकलेमधलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्रेंड्स ॲम्ब्युलन्स युनिट मधून प्रवास करत असताना मुंबईमध्ये त्यांचा मुक्काम झाला. त्यावेळी गांधीजींची त्यांची भेट झाली. गांधींची त्यांचे खूप चांगले सूर जुळले. गांधी त्यांना असं म्हणाले की तुमची इथं सगळ्यात जास्त गरज आहे. तेव्हा वयाच्या 25-30व्या वर्षी आपलं करिअर आणि सुखसोयी असं सोडून हिमालयामध्ये ते राहायला आले. तिथे काम सुरू केलं त्यांनी. पर्यावरणवादी घरं आणि उपयुक्ततेसोबतच सौंदर्याला महत्व देणारी वास्तुकला यामध्ये त्यांनी काम केलं. 1917 ते 2007 हा त्यांचा कालखंड आहे. 2017 मध्ये त्यांची जन्मशताब्दी होती. तेव्हा लॉरी बेकर या पुस्तकाची 6वी आवृत्ती नवचैतन्य प्रकाशनकडून आली. वास्तुकलेमध्ये मराठीमध्ये खूप कमी पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामध्ये ही लॉरी बेकर यांच्यावरचं तर हे एकमेव पुस्तक आहे असं म्हणता येईल. या कार्यक्रमासाठी 4 मान्यवर 4 वेगवेगळ्या ठिकाणाहून आता आपल्या सोबत आहेत. यामध्ये स्वतः लेखक अतुल देऊळगावकर हे लातूर मधून आपल्या सोबत आहेत. साधना प्रकाशनाचे विनोद शिरसाट पाथर्डी नगर वरून आपल्या सोबत आहेत. पी.बी. साजन हे त्रिवेंद्रम वरून आहेत. What happened? I think something is the wrong. host got disconnected. Something is wrong there. Shall we wait for a couple of minutes? Yeah. Yes, Without sir, here, we cannot stream, no? Yeah, we are it's live. still live streaming, but the host is not there. Maybe some power failure or we don't know what's happening in Pune. Yeah. Many problems are there nowadays. So let us see if problem sorts out. Otherwise, we'll carry it on. Yes, sure. Still streaming? क्षमा करा, तांत्रिक अडचणीमुळे पुण्यातला आपला संपर्क काही कारणामुळे गेलेला आहे. त्या साधनेतून आपल्याला म्हणजे पुण्यातून मृदगंधा आपल्याशी संवाद साधत होत्या आणि या पुस्तक प्रकाशनाची पार्श्वभूमी सांगत होत्या. आज ही जी 7वी आवृत्ती आहे त्यासाठी आपल्यासोबत आता त्रिवेंद्रमहून कॉस्टफोर्ड म्हणजे सेंटर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट चे पी.बी. साजन आहेत. पुण्यातून पुन्हा संपर्क झालेला आहे. मृदगंधा जिथं थांबली होती तिथून पुढे परत चालू कर. हा, तर मी साजन सर आणि प्रतीक सर यांची ओळख करून देत होते. ते ऐकू येत होतं का? ती ओळख सुरू करण्या अगोदरच ते बंद पडलं. ठीक आहे. पी.बी. साजन सर हे लॉरी बेकर यांचे सहकारी राहिलेले आहेत. कॉस्टफोर्ड सेंटर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचे ते डेप्युटी डायरेक्टर आहेत. स्वतः आर्किटेक्ट आहेत. या संस्थेकडून प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये निसर्ग संवादी वास्तुकलेवर भर दिला जातो. वेगवेगळ्या देशातून विद्यार्थी या प्रशिक्षणामध्ये सहभागी होतात. प्रतीक धामणेर हे स्वतः मुरबाडचे आहेत. वास्तुकलेमधलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्या गावी परत जाऊन त्यांनी
निसर्ग संवादी, पर्यावरणवादी, उपयुक्ततेसोबतच सौंदर्यावर भर देणारं अशा वास्तुकलेमध्ये काम करायला सुरुवात केली. हे चौघही आज आपल्यासोबत या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये आहेत. विनोद शिरसाट सर यांचं नेटवर्कचा काही इश्यू असल्यामुळे आपण त्यांचा एक छोटा व्हिडिओ जो प्रास्ताविक म्हणून त्यांनी पाठवलेला आहे तो आपण प्रास्ताविक व्हिडिओ आधी आता ऐकू आणि मग त्यानंतर पुस्तकाचं प्रकाशन करू. रंगानं सांगा, आवाज येत नाही. लॉरी बेकर यांचा मानले. विशारद किंवा वास्तुशिल्पी, इंग्लिशमध्ये आर्किटेक्ट लॉरी बेकर यांचा आज जन्मदिवस. 3 वर्षापूर्वी त्यांचं जन्मशताब्दी वर्ष संपलं. हा ब्रिटिश मनुष्य वयाच्या 30मध्ये भारतात आला आणि पुढील 60 वर्ष गांधी विचाराने प्रभावित होऊन भारतीय लोकांसाठी काम करत राहिला. गांधीजींचा विचार असं म्हटल्यावर आपल्या मनात बरंच काही येतं, परंतु तुम्ही ज्या काही कार्यक्षेत्रात काम करत असाल ते काम करताना भारतातील किंवा जगातील तळातल्या माणसांचा विचार करून काम करा. हा जो गांधीजींचा विचार होता तो विचार घेऊन लॉरी बेकर यांनी काम केलं. वस्तुतः आर्किटेक्चर हे क्षेत्र म्हटलं की त्याच्याभोवती एक गूढतेचं वलय असतं आणि अभिजातता ही त्याच्यामध्ये गृहीत धरलेली असते. अभिजाततेचं सुद्धा एक वलय असतं. लॉरी बेकर यांनी अभिजाततेचं वलय कायम ठेवून गूढतेचं वलय कमी करून जवळपास 55 ते 60 वर्ष भारतामधील उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात काम केलं. आर्किटेक्चर स्कूलमध्ये अगदी सुरुवातीला पहिला म्हणावा असा एक धडा शिकवला जातो आणि त्यात असं सांगितलं जातं की आर्टिस्ट, टेक्नॉलॉजिस्ट आणि क्राफ्ट्समन असे जर आपण 3 प्रकार मानले तर आर्टिस्ट हा नेहमी सेकंडरी नीड्स भागवण्याचं काम करतो. टेक्नॉलॉजिस्ट हा प्रायमरी नीड्स भागवण्याचं काम करतो. क्राफ्ट्समन मात्र प्रायमरी आणि सेकंडरी
या दोनही प्रकारच्या नीड्स भागवण्याचं काम करतो. हा अतिशय प्राथमिक धडा आहे, परंतु लॉरी बेकर या प्राथमिक धड्याच्या कितीतरी पुढे जाऊन त्यांनी आर्किटेक्ट म्हणून, वास्तुविशारद म्हणून काम केलं. राम पराडकर नावाचे एक आर्किटेक्ट आहेत. त्यांची एक कविता आहे आणि त्या कवितेचं सुरुवातीचं वाक्यच आहे की ॲन आर्किटेक्ट मस्ट बी रिबेल. आणि मग तो रिबेल असला पाहिजे म्हणजे काय काय असलं पाहिजे हे बरंच काय काय सांगून त्या कवितेचा समारोप करताना ते म्हणतात, इन शॉर्ट, ॲन आर्किटेक्ट मस्ट बी अ व्हर्सेटाईल पर्सन. लॉरी बेकर यांचं एकूण जीवन आणि कार्य जर पाहिलं तर हा मनुष्य रिबेल तर होताच होता, परंतु व्हर्सेटाईल या शब्दाची जी काही व्याप्ती आहे त्याच्याही पलीकडे जाणारा होता असं आपल्या लक्षात येतं. अतुल देऊळगावकर यांनी हे पुस्तक 24 वर्षांपूर्वी लिहिलं. त्याची ही 7वी आवृत्ती, जिचं आज साधना प्रकाशनाकडून नवीन आवृत्ती येते. या पुस्तकामध्ये अनेक रंगीत छायाचित्र आहेत, ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र आहेत, नकाशे आहेत, रेखाचित्र आहेत, पत्रव्यवहार आहे, मुलाखत आहे आणि अर्थातच त्यांचं चरित्र म्हणावं, बायोग्राफी म्हणावं असाही ऐवज. अनेक थोर लोकांनी या पुस्तकाबद्दल दिलेले अभिप्राय हे या पुस्तकात आहेत. मराठीतलं लॉरी बेकर यांच्यावरचं हे केवळ महत्वाचं नाही तर एकमेव म्हणावं अशा प्रकारचं पुस्तक. हेच पुस्तक इंग्लिशमध्येही आलेलं आहे आणि त्याचाही चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार झालेला आहे. हे जर आपण समजून घेतलं तर या पुस्तकाचं महत्त्व फार नेमकेपणाने लक्षात येईल. लॉरी बेकर 2007ला गेले तेव्हा अतुल देऊळगावकर यांना मी अशी विनंती केली होती की तुम्ही लॉरी बेकर यांच्यावर लिहावं. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी इतकं बरंचसं काय काय लिहिलंय आणि पुस्तकही लिहून झालंय, तर आपण दुसरं कोणाला तरी सांगूया आणि तो थोडासा बाहेरचा माणूस असेल. आणि तेव्हा त्यांनी मला वसंतराव गोवारीकर यांचं एक नाव सुचवलं होतं. वसंतराव गोवारीकर हे इस्रोमध्ये असताना केरळमध्ये त्यांचं घर तयार करण्याचं काम किंवा बांधून देण्याचं काम लॉरी बेकर यांनी केलं होतं. आणि मग अतुल देऊळगावकर यांच्या सांगण्यानुसार मी वसंतराव गोवारीकरांना भेटलो आणि शब्दांकन स्वरूपात त्यांचा एक लेख तयार केला. आणि त्यावेळी लॉरी बेकर यांच्यावर एक लेख साधनामध्ये प्रसिद्ध करायचा आहे असं म्हटल्यावर सुधाताई फार उत्साहाने त्या आमच्या संवादामध्ये सामील झाल्या होत्या. आणि दोघांनी मिळून तो जो लेख लिहिला तो अतिशय अप्रतिम म्हणावा असा होता. अतिशय छोटा लेख. त्यामध्ये त्यांनी लॉरी बेकर बद्दल इतकं भरभरून तर बोललेले आहेतच, पण समारोप करताना ते असं म्हणाले की लॉरी बेकर हा ब्रिटिश मनुष्य भारतीयाहून अधिक भारतीय होता. त्याचं स्पष्टीकरण देताना वसंतराव गोवारीकर असं म्हणाले की कोणत्याही व्यक्तीचे अंतरंग हे कशावरून ओळखायचे तर तो विचार कशाच प्रकारे करतो आणि कोणासाठी करतो. आणि मग लॉरी बेकर यांचा विचार काय होता आणि तो कोणासाठी होता हे लक्षात घेतलं आणि त्यांचं प्रत्यक्ष काम जर पाहिलं तर हा ब्रिटिश मनुष्य भारतीयाहून अधिक भारतीय होता याची आपल्याला पूर्णतः खात्री पटते. तर अशा या लॉरी बेकरच्या चरित्राचं किंवा कार्याचं कथन करणारं हे जे पुस्तक आहे हे प्रकाशित करण्यासाठी आज लॉरी बेकर यांचाच वैचारिक आणि कृतिशील वारसा सांगणारे पी.बी. साजन आणि प्रतीक धामनेर हे 2 महनीय वक्ते आज आपल्यासोबत सहभागी होणार आहेत. त्यांचं आपण ऐकणार आहोत. अतुल देऊळगावकर स्वतः लेखक, त्यांचंही मनोगत आपण ऐकणार आहोत. त्यामुळे आपणा सर्वांचं या राज्यात, राज्याच्या बाहेर, देश विदेशात जिथे कुठे लोक बसलेले आहेत आणि या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं साधना प्रकाशनाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढे अतुल देऊळगावकर यांनी मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद विनोद. I am privileged to have with me P.B. Sajan, who worked with Lorrie Becker or Daddy for more than 25 years. And
he is doing the same work which daddy wanted to do, to reach the unreached, marginalized people, and offering beauty and utility to whatever building possible. आज मेरे साथ नया और बहुत ही उम्दा आर्किटेक्ट प्रतीक धामनेर हैं। वो डहाणू से हैं, मुरबाड में काम करता है, और पूना में मृदगंधा, सुदाम, ये सभी साधना के लोग, पाथर्डी से विनोद, इन सब का मैं शुक्रगुजार हूँ। फॉर द बेनिफिट ऑफ साजन, I wanted to tell that this sadhana publication is very age old, started by Sane Guruji, and thereafter took over by many legends and Narendra Dabholkar, S.M. Joshi, Yadunath Thatte. The same spirit is carried over by sadhana, and I am privileged that this book is being published by sadhana publication. बंधू भगिनींनो, आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, ज्या शहरामध्ये राहतो, त्याचा आपण किती विचार करतो? म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला सौंदर्याची दृष्टी आहे, ती आपली किती असते आणि बाजाराची किती असते? प्रोफेसर अंजान चटर्जी नावाचे मेंदूशास्त्रज्ञ अमेरिकेत, ते असं म्हणतात की सौंदर्य ही एक प्रभावशाली गटानं स्थापन केलेली एक धारणा आहे. त्यामुळे सत्ता ही नेहमी सौंदर्याच्या कल्पना लादत असते. या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं की आपल्या आजूबाजूला जे दिसतं ते काय आहे, कशा इमारती आहेत, वास्तू कशा आहेत, आता याचा आपल्याला अंदाज येत नाही, पण अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये अकॅडमी ऑफ न्यूरो सायन्सेस फॉर आर्किटेक्चर काम करते, आणि ती मानवी मन आणि आर्किटेक्चर याच्यातल्या इंटरॅक्शन्स बद्दल विचार करते. विवेकी वास्तू आणि विवेकी शहर रचना याच्याबद्दल विचार करते, कारण गेल्या 10 वर्षात असं जाणवलेले त्यांच्या अभ्यासातनं की 90% वेळ आपण ज्या वास्तूत घालवतो त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. आर्किटेक्ट असं म्हणतात की आपण शहरं घडवतो, मग शहरं आपल्याला घडवतात, आणि आपली वास्तू जी असते ती आपल्या मूल्यांची अभिव्यक्ती असते. मग या पार्श्वभूमीवर इंग्लंड, काही युरोपियन देश यांच्या सर्वेक्षणातनं असं दिसून आलं की आपण कोंदट वातावरणात राहिलो, आपण निसर्ग विरहित वातावरणात राहिलो तर आपल्या मनावर ताण येतो, त्यातनं विषण्णतेचे अनेक रोग जडतात. आणि हे पाहिल्यावर स्वीडन, नेदरलंड या देशांमध्ये, कॅनडामध्ये निसर्गाशी जास्तीत जास्त जर आपण लोकांना भिडवलं तर त्यांच्या प्रकृतीत किती सुधारणा होते याचा विचार करून अंमलबजावणी होते. म्हणजे मानवी शरीरावर शहर रचनेचे कसे परिणाम होतात, वास्तूचे कसे परिणाम होतात, या इंटरॅक्शन बद्दल अगदी नोबेल लॉरेट प्रोफेसर एरिक कॅन्डॉल यांनी पण याच्याविषयी अभ्यास केलेला आहे. या सगळ्या इंटरॅक्शन्समुळे युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, या देशांमध्ये न्यूरो आर्किटेक्चरचा विचार होतो की मेंदूवर नेमका काय परिणाम होतो आणि तो चांगला व्हायला पाहिजे, आपल्याला आल्हाददायक वाटलं पाहिजे. त्यातलं संशोधन अजून जेव्हा पुढे गेलं तेव्हा असं लक्षात आलं की कधी कधी आपण म्हणतो की बरं वाटतं ना, म्हणजे आपण ज्या काही इंटिरियर डेकोरेशन करून घेतो, सजावटी, त्यांनी आपल्याला खूप बरं वाटतं असं वाटत असतं. पण याचं संशोधन करताना आपल्या अंतर्मनात नेमकं काय होतं याचं त्यांनी EEG ग्राफ वगैरे काढून पाहिलं आणि लक्षात आलं की आपण चौकोनी घरात राहतो त्यापेक्षा विविध आकाराच्या गोल घरात राहिलो, विविध आकारांना जर सामोरं गेलो तर आपल्याला अतिशय आल्हाददायक वाटतं. हे इंग्लंड, अमेरिकेतलं हे संशोधन आहे. हे अगदी या गेल्या 5-6 वर्षातलं संशोधन आहे. आणि त्यानुसार माणसाला, मानव हा केंद्रबिंदू आहे वास्तुरचनेचा आणि शहर रचनेचा, जो आपल्याकडे नाहीये. आपल्या शहर रचनेचा केंद्रबिंदू मोटारी आहे, आपल्या वास्तूचा केंद्रबिंदू कोण असतो हे आपल्याला माहिती नाही.
याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे असं जगातले अनेक न्यूरो सायंटिस्ट सांगतायत आणि आर्किटेक्ट्स म्हणतायत, वास्तु कलाकार, की आम्हाला मानसशास्त्रज्ञांकडनं इनपुट्स मिळणं आवश्यक आहे. हे सगळं पाहताना असं लक्षात येतं, या सगळ्याचा होलिस्टिक विचार, समग्र विचार ज्या गृहस्थांनी केला होता ते म्हणजे वास्तुकलेतील ऋषी किंवा वास्तुकलेतील गांधी, लॉरी बेकर. म्हणजे आपण जे काही आर्किटेक्चर मधले प्रकार सांगतो, बायो आर्किटेक्चर, न्यूरो आर्किटेक्चर, ऑर्गॅनिक आर्किटेक्चर, हे सगळं त्यांनी एकत्रित केलं होतं आणि ते त्याला म्हणत होते दिस इज लोकल आर्किटेक्चर. त्यांच्या वास्तुकलेमध्ये माणूस आणि निसर्ग, बुद्धी आणि भावना, उपयोगिता आणि सौंदर्य यामध्ये एक अद्वैत साधलं जायचं, एकत्र यायचं, सुटं काही नाही. आणि मग जे कुमार गंधर्वांनी संगीतामध्ये केलं, माळव्यातली त्यांनी लोकगीतं ऐकली, ते म्हणाले की लोकगीतं आधी आहेत, कारण ती लोकांनी उत्स्फूर्तपणे जगण्याचा भाग म्हणून गायलेली गीतं आहेत, त्यातून शास्त्रीय संगीत विकसित झालं. कुमारजींनी त्या लोकगीतांना अभिजाततेचा स्पर्श दिला. तसाच बेकरजींनी लोकल आर्किटेक्चर, स्थानिक आर्किटेक्चरला अभिजाततेचा दर्जा दिला. या पुस्तकामध्ये सिनेमॅटोग्राफर मकरंद डंभारे यांनी अप्रतिम छायाचित्रण केलेली जवळजवळ 20 रंगीत छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतील. कलाकार गाताना ज्या जागा घेतो ना, म्हणजे कुठं सौंदर्य दाखवायचं, कुठेही दाखवून ताण कुठे घेऊन चालत नाही. कुमारजी म्हणायचे, भीमसेन जोशी म्हणायचे, किशोरीताई म्हणायच्या. तसं बेकरजींनी घेतलेल्या जागा इतक्या अद्भुत आहेत. अंगणामध्ये, छतामध्ये, खिडक्यांमध्ये कुठंही त्यांना जागा दिसायची आणि ते त्याच्यामध्ये सौंदर्य खुलून दाखवायचे. आत्ता विनोद शिरसाट यांनी सांगितलं त्याप्रमाणे अभिजातता ही लोकांपर्यंत नेण्यासाठी आणि त्याचा त्यांना आनंद देण्यासाठी बेकरजींनी आपली हयात घालवली. आणि तेच माझे मित्र साजन, व्हॉट साजन इज डुईंग फॉर कॉस्टफोर्ड इज इनकल्केटिंग दिस practice of architecture, of local architecture, which synthesizes utility and beauty. Laurie Baker's vision was that let us build one complex where have-nots will stay. Those who do not have houses, they will stay. And it is really great pleasure what Costford and what Sajan and his friends they have done for in Karim Dome society. ती पहा तुम्ही, झोपडपट्टी आपल्याकडे नष्ट केल्यानंतरच्या कशा वास्तू क्रूर असतात, केविलवाण्या असतात, आणि साजन यांनी केलेली रचना किती सुंदर आहे. हे that is why I am really glad that Sajan is here to explain how he is taking over from daddy and how next generation is thinking about architecture. मला याचाही आनंद आहे की प्रतीक धामनेर, शार्दूल पाटील आणि विनीता चिरागिया हे तिघ 10 वर्षापूर्वी त्यांनी आर्किटेक्चरचा कोर्स जे स्कूल मधनं केला आणि वास्तू विशारद झाल्यानंतर ते डहाणू मुरबाड सारख्या भागामध्ये जाऊन काम करतायत. त्या भागामध्ये सुंदर रचना करतायत. इतकंच नाही, ते त्या लोकांमध्ये इतकं मिसळून गेलेले आहेत की त्यांच्याकडे द्यायला जेव्हा पैसे नसतात तेव्हा तुम्ही काहीही द्या, तुम्ही नाचणी द्या, मध द्या, हे एकीकडे काम करत असताना त्यांच्या सोबत राहून ते बियाणांची बँक तयार करतात, त्यांच्याकडनं कौशल्य शिकतात, त्याचा उपयोग करून घेतात. ज्याला आपण रेसिडेंट डॉक्टर अशी कल्पना म्हणतो, तसं हे रेसिडेंट आर्किटेक्ट आहेत आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं आज आपल्याला मुख्यत्वे करून ऐकायचंय ते प्रतीककडनं आणि साजनकडनं की वास्तुकलेतील सौंदर्य आणि उपयोगिता याविषयी पुढची पिढी नेमकी काय विचार करते. इथून पुढं याविषयी पहिल्यांदा आपल्याला प्रतीक त्याचं विचार मांडेल आणि प्रेझेंटेशन दाखवेल
आणि त्यानंतर साजन आपल्याशी बोलणार आहेत. तूर्त मी विनंती करतो प्रतीकला की प्रतीक, तू मुरबाड भागामध्ये कधी गेला, कसा गेला आणि तुझं काय चालू आहे याविषयी आम्हा सर्वांना सांगावं. त्याआधी आपण मृदगंधा मृदगंधाताई म्यूट आहात तुम्ही. लॉरी बेकर निसर्ग संवादी अभिजात वास्तुकला या पुस्तकाच्या 7व्या आवृत्तीचं आपण आधी आता प्रकाशन करू. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्याकडे. साजन, विल यू प्लीज डिस्प्ले द कव्हर. प्रतीक, तुझ्याकडे. येस. ओके, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. प्रतीकला आपण प्रतीक, आवाज येतो माझा व्यवस्थित? येस. तर पहिले काही सांगायच्या सुरुवातीला मी थोडस माझं हे सांगेन की मी आर्किटेक्चर जेव्हा रचना संसद मधून करत होतो त्यावेळेला सेकंड इयरला असताना मी मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा होतो आणि नेहमीच इंग्रजीमध्ये जेव्हा आपला बदल होतो शिक्षणाचा तेव्हा आपला एक थोडासा स्ट्रगल चालू असतो इंग्रजी समजून घेण्याचा आणि आपलं शिक्षण म्हणजे आपलं थोडंसं जे डोकं विचार आहेत ते त्या दृष्टीने अलाइन करण्याचा. त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या हातात हे पुस्तक आलं होतं अतुल सर, आणि हे तुम्हाला मी बऱ्याच वर्षांपासून सांगायचं राहून गेलं जेव्हापासून आपली ओळख आहे. आणि पहिल्यांदा माझ्या हातामध्ये हे मराठी पुस्तक पडलं ज्याच्यामध्ये लॉरी बेकरजी यांनी मला आर्किटेक्चरची वेगळीच बीज माझ्या मनामध्ये रोवली. म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की आर्किटेक्चर या विषयाला एक असाही कल होऊ शकतो. आणि मी नेहमी माझ्या डोक्यामध्ये जी काही सस्टेनेबिलिटीची किंवा अशा पद्धतीच्या वास्तुकलेकडे जाण्याची जी बीजं पडलेली आहे तर याचं श्रेय मी खरं तर याच पुस्तकाला देईन. आणि माझं आज हे एवढं मोठं भाग्य आहे की या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला इथे मला संधी मिळाली आज या माझं काम लोकांसमोर मांडण्याची. आणि बेकरजीमुळे कसं आमचा आर्किटेक्चर किंवा वास्तुकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला या सगळ्या गोष्टी सांगण्याची. तर साधारणपणे 2012 या वर्षी माझं आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यावेळी शार्दूल पाटील, विनीता चिरागिया अशा आम्ही तिघांनी मिळून ठरवलं की आपल्याला गावाकडे जायचं आणि आपल्याला गावाकडे प्रॅक्टिस करायची आहे. आणि या विचारातनच आमचा अभ्यास सुरू झाला. आणि त्यावेळी सगळ्यात केंद्रस्थानी जर कोणाची वास्तुकला होती तर ती लॉरी बेकरजी यांची वास्तुकला होती. त्यांनी वास्तुकलेकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन ज्या पद्धतीने आम्हाला समजावला, अर्थात अनेक पुस्तकांमधून ते आमच्या समोर येत गेले. तिथे जाऊन त्यांनी बनवलेल्या वास्तुकला पाहून एक वेगळ्या प्रकारचं इन्स्पिरेशन आम्हाला मिळत गेलं आणि त्यातून एक वेगळा दृष्टिकोन आमचा तयार झाला. आणि त्या दृष्टिकोनाला धरून बेकरजींच्या या वास्तुकलेचे जे काही ठेवा त्यांनी आम्हा तरुणांना दिलेला आहे त्याला जितका न्याय देता येईल तितका न्याय देऊन आम्ही आमची ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि मी आता जास्त प्रस्तावना न करता सरळ म्हणजे बेकरजी हे कसे आमच्या प्रॅक्टिससाठी इन्स्पिरेशन आहेत आणि आम्ही कशा पद्धतीने त्यांच्या विचारातनं पुढे गेलो आणि आम्ही आम्ही जे काही प्रोजेक्ट केले, जे काही प्रकल्प केले त्याला आम्ही कशा पद्धतीने बेकरजींच्या विचारांप्रमाणे आकार देण्याचा प्रयत्न केला हे मी मांडतो. माझी स्क्रीन दिसते का व्यवस्थित? फुल स्क्रीन मोड मध्ये दिसते ना? ओके. तर शार्दूल, मी आणि विनीता आम्ही तिघं जेव्हा एकत्र आलो तेव्हा डिझाईन जत्रा या एका संकल्पनेला सुरुवात झाली. आणि डिझाईन जत्रा म्हणजे मी असं सांगेन की जत्रा काय असते तर एक तिथे वेगवेगळ्या गावातली लोक एकत्र येतात, त्यांच्याकडचे पूर्वीच्या काही रिसोर्सेस म्हणजे काही जण धान्य घेऊन यायचे, काही जण वेगवेगळ्या वस्तू कला कौशल्य घेऊन यायचे
आणि सर्वजण तिथे एकत्र येऊन छानपैकी सेलिब्रेशन करायचे. तर या विचारातनं जत्रा हा शब्द आला आणि मग आम्ही डिझाईन जत्राची स्थापना केली. तर मी घर ही संकल्पना समजण्यासाठी मी गांधीजींचं हे वाक्य नेहमी सांगेन की गांधीजींनी जेव्हा त्यांना घराबद्दल विचारलं गेलं की घर म्हणजे काय, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या घराला मला खिडक्या नकोयत, माझ्या घराला मला दरवाजे नकोयत, आणि त्यामुळे काय की जगातले सर्व जे वारे आहेत ते माझ्या घरामध्ये येतील, पण हे सर्व होत असताना माझं घराचं छप्पर उडून जाणार नाही याची सुद्धा मला काळजी घ्यावी लागेल. आणि हा विचार अतिशय संवेदनशील विचार होता, ज्या विचारांनी आम्हालाही थोडंसं आमच्या विचारांमध्ये फरक पडले. आणि या विचारातनं मग आम्ही आदिवासी वास्तुकलेकडे पाहायला सुरुवात केली. तर ही वारली पेंटिंग आहे, म्हणजे फार आमच्या भागामध्ये वारली पेंटिंग आणि हे पूर्ण जगामध्ये मान्यता प्राप्त झालेली किंवा जगामध्ये नाव कमवलेली असा हा कलाविष्कार आहे. या वारली पेंटिंगचं नाव आहे घर. सो आता आपण या जर वारली पेंटिंग मध्ये पाहिलं तर घर हे जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये हे पूर्ण त्या पेंटिंगच्या फक्त 10% असावं, आणि बाकी आपल्याला शेत दिसतंय, त्याच्या बाजूला एक नदी दिसते, नदीच्या मागे आपल्याला थोडंसं जंगल आणि कुरण दिसतायत, ढग दिसतायत, पक्षी दिसतायत. एखादा आदिवासी जेव्हा आपल्या घराबद्दल विचार करतो ना, तेव्हा तो या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, तो त्या संपूर्ण आजूबाजूच्या कॉन्टेक्स्टचा विचार करतो, आणि त्यामुळे त्याचं एक सुंदर नातं या सर्व आजूबाजूच्या वास्तू निसर्गाबरोबर तयार होतं. आणि त्याची वास्तू जी असते ना ती त्या निसर्गाचा एक छोटासा भाग असते. आणि हे वारली पेंटिंग पाहिल्यानंतर आमच्या विचारांमध्ये फार मोठा फरक पडला की कधीच वास्तू ही कधी 4 भिंतीची नसते, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणाचा त्याच्यावर एक परिणाम असतो, आणि हा परिणाम आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं असतं. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. हे गाव आहे आमच्याच इथे, एक आदिवासी गाव आहे, नागोरी गाव आहे, आणि इथे हे जे एक तलाव आहे आणि या तलावाच्या बाजूला हे छान असं गाव वसलेलं आहे. या गावाची मजा अशी आहे की पावसाळ्यामध्ये हा तलाव पूर्ण भरतो, त्याच्यामध्ये छान कमळ उगवतात, गावातली लोक हे कमळ विकतात, त्याचे जे देठ असतात, त्याची जी मुळं असतात ते खातात. ते या तलावामध्ये बरेच मासे आहेत, त्या माशांवर मासेमारी करून ते आपलं चरितार्थ चालवतात. जसा हिवाळा चालू होतो या तलावातलं पाणी कमी होतं आणि आजूबाजूला चिखल व्हायला सुरुवात होते. त्या चिखलामध्ये गवत उगवतं. हे गवत साधारणपणे माणसाच्या उंचीचं होतं. हे गवत ते कापून ठेवतात आणि ते गवत सुकायला टाकतात. हे जेव्हा गवत सुकतं तेव्हा त्याच्यात छान चटया बनवून ते कुडाच्या भिंती बनवतात आणि आपल्या घराला ते लावतात. जेव्हा हे तलावातलं पाणी अजून सुकतं आणि हा तलावात फक्त शेवटी एक चिखल आणि गाळ राहिलेला असतो, त्यावेळी ते आपल्या म्हशींना आणि आपल्या गुरांना त्या चिखलामध्ये सोडतात. त्यामुळे त्या गाई गुरांचं शेण त्या चिखलामध्ये पडतं. गाई म्हशी त्याच्यामध्ये चालल्यामुळे ते चिखल पक केला जातो, एकमेकांना मिसळला जातो. मग हा चिखल ते घेतात आणि आपल्या ज्या कुडाच्या भिंती बनवलेल्या त्या भिंती ते लिंबतात. त्याच्यामुळे त्या तलावातला गाळ जो असतो तो पुन्हा भिंतीवर येतो आणि हा तलाव पुन्हा म्हणजे त्याच्याला गाळ कमी होतो. मग परत पावसाळ्यामध्ये त्याच्यात पाणी भरतं, त्यात पुन्हा कमळ उगवायला लागतात आणि ही चक्र चालू होतं. आणि पावसाळ्यामध्ये मग ते पाणी भिंतीला लागतं, त्याचा जो काही चिखल निघतो तो परत जाऊन या तलावाला मिळतो. तर हे चक्र तयार झालेलं आहे आणि हे आदिवासी जीवनशैलीचं हे सुंदर चक्र आहे. म्हणजे निसर्गाला पकडून आपण कशा पद्धतीने जगू शकतो याचं एक सुंदर उदाहरण या गावात आम्हाला पाहायला मिळालं. आणि त्यावेळी आम्हाला आपण म्हणू शकतो की वास्तुकलेतलं एक अध्यात्म गवसलं असं म्हणायलाही काही हरकत नाही. आणि त्यानंतर मग बेकरजींचे जे काही विचार होते, जेव्हा ते गांधीजींना भेटले आणि गांधीजींनी त्यांना एक कानमंत्र दिला की आदर्श घर कोणतं, तर असं घर की जे आजूबाजूच्या परिसरामध्ये जे मिळणारं साहित्य आहे त्यातून जे बांधलं जातं ते आदर्श घर. आणि बेकरजींच्या जीवनामध्ये एक वेगळाच प्रवास सुरू झाला हे वाक्य गांधीजींकडून ऐकल्यावर. आणि त्यांनी मग त्याच्यामध्ये आपली एक काम करण्याची शैली बनवली आणि आज ती शैली जगभर बेकर स्टाईल म्हणून प्रसिद्ध आहे. आणि आज कितीतरी अजूनही ही स्टाईल जी आहे किंवा ही त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती एक आदर्श वास्तुकला मानली जाते, आदर्श वास्तुकलेची पद्धत मानली जाते. तर अशाच कॉन्टेक्स्ट मध्ये मी आता तुम्हाला एक आमचा प्रोजेक्ट दाखवेन की इकडेच एक पळसुंडा नावाचे गाव आहे, त्या गावामध्ये एक आदिवासी व्यक्तीने आम्हाला गाव त्याचं घर बांधण्यासाठी बोलवलं आणि आम्हाला लक्षात आलं की हे घर आपल्याला फार स्वस्तामध्ये बांधायचं. हे घर जे आहे ते त्या माणसाला व्यक्तीला परवडलं पाहिजे. तो एक स्वतः आदिवासी आहे. तर पहिल्यांदा
त्याचा गावाचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो अभ्यास करायला सुरुवात केला. आणि याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की घर बांधण्याची पद्धत कशी असली पाहिजे. त्यातून आम्हाला बरेच आमचे स्वतःचे लर्निंग झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महत्वाची गोष्ट असते, तुम्ही पाहू शकता इकडे अनुराधा आहे आणि ती लहान मुलांना काहीतरी शिकवते तिकडच्या शाळेमध्ये. तर लहान मुलं ना आपल्याला एक छानपैकी गावाचं सर्व माहिती देणारे एकदम महत्वाचे घटक असतात. ते आपल्याला गाव संपूर्ण त्यांच्याकडून चांगला कळतो. आणि आम्ही मग त्यांच्याबरोबर देवाणघेवाण केली. आम्ही त्यांना काहीतरी शिकवायचो रोज संध्याकाळी आणि ते आम्हाला गाव फिरवायचे, आम्हाला डोंगरात न्यायचे आणि अशा पद्धतीने आम्हाला पूर्ण गावाची ओळख झाली. त्यानंतर काम जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा काम करताना आम्हाला हे लक्षात घ्यायचं होतं की जो घर आपण जे बनवणार आहोत त्याचं जे प्लॅनिंग आहे ते त्याचं जे काही आपण डिझाईन करणार आहोत याचा आणि कॉस्टिंगचा फार मोठा संबंध असतो. आणि त्यामुळे कुठेही आम्ही त्याच्यामध्ये उगाच एक्सपेरिमेंट न करता आम्ही अतिशय सोप्या पद्धतीने विटांमध्ये आपल्याला ती रचना कशी करता येईल असं एक छान छोटं प्लॅनिंग केलं. आणि हे प्लॅनिंग अशा पद्धतीने केलं गेलं की आज समजा त्याच्याकडचे पैसे हे घर बांधताना संपलं तरी ते घर अर्धवट वाटलं नाही पाहिजे. त्यानंतर एक थोडंसं पुढे जाऊन आम्ही त्याच्या स्ट्रक्चरल सिस्टम, त्याचे भिंती, रूफ, फाउंडेशन याचा खर्च कसा येतो याचं अनालिसिस करायला सुरुवात केलं. कारण की खर्च हा फार महत्वाचा घटक होता त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेला आम्ही नवीन असल्यामुळे ही खर्चाची गणितं कशी बसवायची हे आम्हाला समजून घेण्यासाठी आम्ही या पद्धतीने काही ग्राफ बनवले. आणि उदाहरणार्थ आम्ही फाउंडेशन समजा बनवायचंय तर त्या फाउंडेशन मध्ये दगड आणि माती वापरलं तर आपल्याला किती खर्च येऊ शकतो, दगड आणि माती आणि विटा वापरला तर किती खर्च येऊ शकतो, सिमेंट वापरलं तर किती खर्च येऊ शकतो, असे आम्ही बरेच त्याच्यामध्ये एक असं मॅन्युअल बनवलं. आणि हे मॅन्युअल आम्ही त्या गावातल्या व्यक्तीबरोबर, त्या क्लायंट बरोबर किंवा त्या आदिवासी व्यक्तीबरोबर चर्चा केली त्याच्यावर. आणि त्यांनी मग सांगितलं की बरं मला ही फाउंडेशन मला असं पाहिजे, भिंती मला अशा पाहिजे, खिडक्या मला असं पाहिजे, छप्पर मला असं पाहिजे. आणि मग या सगळ्या विचारात ना ते घराचा एक आम्ही सोपं निर्माण असा केला की एक त्याला कोर असला पाहिजे आणि नंतर बाजूला आपण ते घर बांधायचं, जेणेकरून जर उद्या उठून घर पैसे संपले आणि घर अपूर्ण राहिलं तर जेव्हा कधी त्याच्याकडे पैसे येतील तेव्हा तो उरलेला जो भाग आहे तो बनवू शकतो, जी इन्क्रिमेंटॅलिटी होती. आणि बेकरजी सुद्धा आपल्या कोणत्याही वास्तुकलेमध्ये इन्क्रिमेंटॅलिटीवर फार जास्त भर द्यायची की पुढे या माणसाला जेव्हा काही त्याची फॅमिली वाढेल तेव्हा जेव्हा त्याची मुलं बाळ असतील तेव्हा त्यांना या जुन्या घराला न तोडता त्यांना ते घर थोडंसं वाढवता आलं पाहिजे. आणि हा त्यांच्या प्लॅनिंगचा खूप महत्वाचा भाग असायचा. आणि तिथूनच आम्ही सुद्धा इन्स्पिरेशन घेतलं, तिथूनच आम्ही त्याच्या आणि या पद्धतीने आम्ही ते घर बनवलं. आणि मुळात या घरासाठी आम्ही ड्रॉइंग्स काही बनवले नाहीत, कारण की आपले जे मिस्त्री आहेत, मेजन्स आहेत, त्यांना ड्रॉइंग समजत नाहीत आणि त्यामुळे त्यांना समजेल अशी एक भाषा तयार होणं फार महत्वाचं असतं. आणि त्यासाठी आम्ही हे अशा पद्धतीचं एक मॉडेल बनवलं होतं. आणि मग या घराच्या निर्माणाला सुरुवात झाली. आणि तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने वीट, एक तिकडची स्थानिक वीट आणि तिकडेच मिळणारी माती, तिकडेच खोदून काढलेली माती, अशा साध्या मटेरियल्स मध्ये या घराला सुरुवात केली. आणि मग ज्या पद्धतीने बेकरजींनी विटेमध्ये वेगवेगळे, म्हणजे बेकरजींची एक हे होती की ते म्हणायचे की विटेमध्ये सौंदर्य असतं आणि ते सौंदर्य सुद्धा आपण या घराला देऊ शकतो. आणि आम्ही सुद्धा मग त्यावरच भर दिला की विटेचं सौंदर्य आपण पुढे आणायचं. आणि आम्ही या घराला आकार द्यायला सुरुवात केली आणि हे घर आकार घेऊ लागलं त्या पद्धतीने. आणि हे घर आमच्याच टीम मधल्या विनीता आणि अनुराधा या दोन स्त्रिया आपण म्हणू शकतो की त्यांनी हे घर बनवलं. आणि आम्हाला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो, कारण की मुंबई पासून साधारणपणे 5.5 ते 6 तास दूर हे गाव आहे. त्या गावामध्ये गेल्यावर तिथे आम्हाला राहावं लागायचं. गावामध्ये पाण्याचा दुर्भिक्ष होता, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींवर मात करून आम्ही हे घर पूर्ण केलं. आणि यामध्ये महत्वाचा वाटा विनीता आणि अनुराधाचा आहे. आणि तुम्ही बघू शकता विनीता छपरावर चढून तिकडच्या लाकूड मिस्त्रींना काहीतरी एक डिटेल समजावून सांगते आहे. त्यामुळे विनीताला या गावामध्ये छपरावर चढलेली इंजिनियर असं म्हणूनच लोक ओळखतात. आणि कधी ती गावामध्ये गेली की अरे छपरावर चढलेल्या ताई आल्या, छपरावर चढलेल्या ताई आल्या, असं त्यांना नेहमी म्हटलं जातं. आणि नंतर मग या घराने अशा पद्धतीने आकार घेतल्यानंतर त्या आमचे जगन्नाथ दादा, जे आमचे हे घराचे क्लायंट होते, त्यांना हे घर तसं आवडायला लागलं. मग त्यांनी सुशोभीकरण करायला सुरुवात केली. मग चुन्याचे रंग द्या, त्याच्यानंतर मातीचे गेरूचे रंग द्या, असं पद्धतीने त्यांनी त्या घराला रंग द्यायला सुरुवात केली. आणि शेवटी जाऊन त्यांनी अशा पद्धतीने आपलं घर स्वतःच्या इच्छांनी रंगवलं. आणि त्या घराच्या पूजेच्या दिवशीचा हा फोटो आहे.
याच घराला आम्हाला हडकोचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. दुसरं बक्षीस मिळालं होतं आणि त्याच वर्षी पहिलं बक्षीस कॉस्फर्डला साजन सरांच्या संस्थेला मिळालं होतं या सेम कॅटेगरीमध्ये. आणि त्यावेळेला माझी पहिल्यांदा भेट साजन सरांबरोबर झाली होती. त्यामुळे मला आजही खूप या गोष्टीचा अभिमान वाटतो की म्हणजे साजन सरही या कार्यक्रमाला आहेत आणि आज त्यांच्या समोरही मला माझ्या या कामाचं प्रदर्शन करता येत आहे. त्यानंतर बेकरजींनी जे आम्हा तरुण आर्किटेक्ट्सना दिलेला जो संदेश होता की हा सुद्धा एक खूप महत्वाचा संदेश आहे की एखाद्या वास्तूची कॉस्ट कमी कशी करायची आणि यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त प्रयत्न केले पाहिजे. आणि जेव्हा आपण एखाद्या इमारतीची कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये एक सौंदर्य टाकण्याचा प्रयत्न करतो आणि कशा पद्धतीने आपली जी क्रिएटिव्हिटी आहे, आपली जी विचार करण्याची क्षमता आहे, कल्पनाशक्ती आहे ती बहरत जाते, हे सुद्धा त्यात फार महत्वाचा एक आस्पेक्ट असतो. तर हा आमचा एक प्रोजेक्ट आहे. तुम्ही बघू शकता इथे मागे सुंदर जंगल आहे आणि इथल्याच एका आदिवासी गावाने हे जंगल राखलेलं आहे. डोयापाडा असं या आदिवासी गावाचं नाव आहे. आणि या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो आणि हे जंगल आम्ही अनुभवलं. आणि त्यानंतर आम्हाला असं कळलं की हे या गावाने फॉरेस्ट राईट ऍक्ट म्हणजे वन हक्क कायद्या अंतर्गत या जंगलावर हक्क मिळवून हे जंगल पूर्ण प्रिझर्व केलेलं आहे. 150 हेक्टरचं हे जंगल आहे. आणि वयम संस्था यांच्या बरोबरीने म्हणजे वयम संस्था जी इथे जव्हारला काम करते, जी आदिवासींना हक्क मिळवून देण्याचं काम करते, त्यांच्याबरोबर काम करून त्यांनी हे हक्क मिळवले होते. आणि हे हक्क मिळवल्यानंतर या वनातून त्यांना वनोपज मिळायला लागलं, त्यांना उत्पादन मिळायला लागलं. आणि नंतर लोकांना कळायला लागलं की हे वनोपज उत्पन्न जे आहे या उत्पन्नातून आपल्याला जर पैसे मिळायला लागले तर आपण आपले जे तरुण आहेत या गावातले हे या वनाची अजून काळजी घेतील. आणि हा विचार फार सार्थ विचार होता. आणि वयम संस्थेने त्यावेळी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला एक वनोपज प्रक्रिया केंद्र बनवायचे आहे. म्हणजे या वनातून जे काही आपल्याला साहित्य मिळतंय ते साहित्य आपण प्रक्रिया करून आपण शहरामध्ये विकू, जेणेकरून याच्यातनं जो पैसा येईल हा गावामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी उपयोगात येऊ शकतो. आणि त्यावेळी हे केंद्र बनवण्यासाठी आम्हाला त्यांनी बोलवलं. आणि आम्ही सुद्धा पुन्हा हे जे केंद्र बनवलं गेलं ते फार जास्त बेकरजींच्या विचारांमधून बनवलं गेलं की गावातल्या लोकांना काय येतं आणि गावातल्या लोकांना कोणत्या टेक्नॉलॉजी माहिती आहेत याचा पहिल्यांदा अभ्यास केला. आणि त्याच्यामध्ये थोडेसे काही बदल सुचवून म्हणजे जे काही बदल आपल्याला सुचवावे लागतात, अगदी 5% बदल मी म्हणेन, म्हणजे आमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे स्ट्रक्चर बनवण्यामध्ये हे तेवढंच आहे. आणि हे संपूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते आम्ही वेगवेगळ्या तिकडच्या स्थानिक साहित्याने बनवण्याचा प्रयत्न केला. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी झाली ती म्हणजे शहरी आणि गावातल्या लोकांचा सहभाग. म्हणजे हे जेव्हा आम्ही बनवत होतो त्यावेळी आम्ही मुंबईतल्या बऱ्याच आर्किटेक्चर कॉलेजेसना साथ घातली की तुम्ही इथे या आणि आपल्या गावामध्ये आपण एकत्र काम करूया. आणि गावातली लोक या प्रोजेक्टसाठी एकत्र आली. गावातल्या लोकांनी स्वतः श्रमदान केलं. त्यांनी इथले सगळे जे बांबू, विटा, माती हे गावातल्या लोकांनी स्वतः दान केलेलं आहे. आणि अशा प्रकारे 2 घटक एकत्र आल्यामुळे ही वास्तूमध्ये अजूनच मजा यायला लागली. त्या वास्तूला एक सुंदर आकार येऊ लागला, त्याला सुद्धा त्याचं सौंदर्य खुलू लागलं. आता तुम्ही इथे बघताय की इथे ही माती लावण्याचं काम चालू आहे आणि थोडीशी माती आमच्या जे व्हॉलेंटियर इथे आलेले त्यांच्या गालाला सुद्धा लागलेली आहे. तर इथे एक छान घटना घडली. तर हे जेव्हा काम चालू होतं तेव्हा ही जी माती आणली होती ही माती अतिशय सुंदर माती होती. आणि तिथे ही ज्या मागे बाई उभ्या आहेत त्यांचं जी छोटं मूल होतं ते रडत होतं कारण त्याला गरम होत होतं दुपारच्या वेळेला. तर त्या बाईने ते माती उचलली आणि त्या मुलाच्या डोक्याला थापली. तर आम्ही एकदम आश्चर्याने विचारलं, अरे त्या बाई तुम्ही काय करताय, हे ताई तुम्ही काय करताय? तर ते म्हणाले, अरे नाही, तो रडून रडून त्याचं डोकं तापलंय ना म्हणून आपण ती माती त्याच्या डोक्याला मी लावली. आणि त्यानंतर हे आम्हाला कळलं आणि आम्हाला आश्चर्य वाटलं. आणि थोड्या वेळाने काय झालं, जसं हे घर पूर्ण व्हायला आलं, ही प्लास्टर पूर्ण व्हायला आलं, सगळ्यांनी माती एकमेकांना लावून ते सेलिब्रेट करायला सुरुवात केली. आणि ही माती एकमेकांना लावणं आमच्यासाठी फार महत्वाचं होतं कारण की ही एकतर पहिली गोष्ट म्हणजे ही माती आमच्या गालाला लागली. आणि आम्ही जेव्हा संध्याकाळी आंघोळीला गेलो नदीवर सर्वजण एकत्र, त्यावेळी आम्ही आमच्या गालाला हात लावला तर आमचा गाल सुद्धा एकदम छान मऊ झालेला होता. आणि मी हा विचार करायला लागलो की घर पूर्ण होणं याचं जे सेलिब्रेशन आहे हे ज्या पद्धतीने त्या घराचंच प्लास्टर आपल्या अंगाला लावलं जातं, म्हणजे हळदीला जसं नववधूला आपण ती हळद लावतो आणि तीच हळद आपण जशी इतरांना लावतो त्या पद्धतीचं हे सेलिब्रेशन आहे. हे जर सिमेंटने मी प्लास्टर केलं असतं तर हे मी कधीच करू शकलो नसतो. त्यावेळी मला या
लोकल मटेरियलचा एक वेगळ्या पद्धतीने साक्षात्कार झाला आणि हा आमच्यासाठी इतकी छान शिकवण होती आणि आम्ही खरोखर हे पूर्ण जी प्रोसेस आहे ती खूप मजा केली हे सर्व बांधकाम करत असताना. आणि त्यानंतर मग आमच्याच एका कॉमिक आर्टिस्टने ही पूर्ण स्टोरीवर एक कॉमिक बनवलं आणि त्यामध्ये त्याने हे सगळे विचार की कशा पद्धतीने लोकल घटक एकत्र आल्यामुळे वास्तू निर्माण होऊ शकतो याच्यावर त्याने हे लिहिलं. यामध्ये आम्ही गावातल्या लोकांबरोबर अजून एक हे केलं की आम्हाला माहिती होतं की गावातली लोक कदाचित आम्हाला पैसे देऊ शकणार नाही ही वास्तू निर्माण करत असताना, पण गावातल्या लोकांकडे कदाचित पैसा नसेल पण त्यांच्याकडे एक गोष्ट खूप आहे चांगली आहे, ती म्हणजे त्यांच्याकडे रिसोर्स आहे, या जंगलात येणारं वनोपज आहे. त्यावेळी आम्ही गावातल्या लोकांना सांगितलं की तुम्हाला जितकं जमेल तितकं आम्हाला हे वनोपज द्या आमची फीज म्हणून. आणि ही आम्ही अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर एक अरेंजमेंट केली आणि गावकरी त्यावर भलतेच खुश झाले आणि आजही आम्हाला त्यांनी त्यांच्याकडे नेहमी काही काही गिफ्ट येत असतं, मधाची बाटली येत असते, त्या गावामध्ये गेलो की आम्हाला पळसाची फुलं मिळत असतात किंवा पत्रावळ्या मिळत असतात. तर हे छान आमचं त्या गावाबरोबर एक रिलेशन आता बनलेलं आहे. त्यानंतर मी कदाचित सांगेन की आर्किटेक्चर ही काय असते, ही कोणती प्रोसेस असते, हे तर ही कोणी एकट्याने करायची गोष्ट नाहीये, याच्यामध्ये अनेक घटक जोडले जातात. आणि बेकरजींनी सुद्धा हेच केलं की त्यांनी अनेक घटकांना या वास्तुकलेमध्ये जोडलं आणि एक स्वतः केंद्रस्थानी न राहता ते जे मेस्त्री आहेत त्यांना जे येणारे तिकडे असणारं साहित्य आहे या सगळ्यांना त्यांनी एका ठिकाणी जोडलं आणि ही वास्तुकला या वास्तुकलेला अमर केलं असं मी म्हणू शकतो. कारण की जेव्हा एक वास्तुकलाकार जेव्हा स्वतःची वास्तुकला बनवतो ना, ती त्याच्या कालखंडानंतर ती मृत होते, पण बेकरजींची वास्तुकला आजही पुढे चालू आहे कारण की त्यांनी त्याला एक अमूर्त स्वरूप दिलेलं आहे. त्यांनी कारण ते एकटे त्याच्यामध्ये नव्हते, त्यांनी अनेक घटक त्यांना याच्यामध्ये जोडले. आणि त्याचप्रमाणे आम्हालाही मग असं वाटलं की ही वास्तुकला केवळ 4 भिंतीमध्ये नसून आजूबाजूच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काम करण्याने सुद्धा आणि आजूबाजूच्या घटकांमधून ही वास्तुकला भरत जाते. आणि त्या पद्धतीने आम्ही गावातल्या लोकांना याबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही गावातल्या लोकांबरोबर इंटरॅक्शन करू लागलो. त्यातून आम्ही गावामध्ये काही बचत गटांची स्थापना केली आणि हे पुरुष बचत गट आहेत, म्हणजे तुम्ही महिला बचत गट ऐकलं असेल पण आम्ही सक्षम पुरुष बचत गट बनवला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नकाशे बनवणं ही जशी आम्हा आर्किटेक्टची एक हातोटी असते, ही हातोटी आपण गावातल्या लोकांना कशी समजावून सांगू शकतो, तर त्यांच्यासाठी रांगोळी हे छान एक चित्र काढण्याचं माध्यम आहे. मग हे रांगोळीतूनच नकाशे बनवणं, गावाची माहिती जमा करणं, अशा पद्धतीने आम्ही गावातल्या लोकांबरोबर काम करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्हाला असं कळलं की शेती करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला जसं आपण सस्टेनेबल आर्किटेक्चर बद्दल विचार करतोय तसं सस्टेनेबल फूड याच्याबद्दलही विचार केला पाहिजे. आणि आम्ही गावामध्ये बीज परत आणायला सुरुवात केली, गावठी बियाणं आणायला सुरुवात केली आणि आम्हाला याचा खूप छान रिझल्ट सुद्धा मिळाला. तर आम्ही शेती करायला लागलो गावामध्ये या लोकांबरोबर. त्यानंतर या बियाणांचं ठेव कशी करायची, त्यांना प्रिझर्व कसं करायचं, त्याच्याबद्दल आम्ही जे आपले पूर्वीचे जे आता लोप पावत चाललेले पद्धती आहेत त्या सुद्धा आम्ही परत आणण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या घटनेमध्ये आम्हाला लक्षात आलं की आपल्याला आता गावामध्ये एका सीड बँकेची गरज आहे, आपल्याला सीड बँक बनवली पाहिजे. आणि त्यातून मग आम्ही काय केलं की परत आम्ही गावात शहरातल्या आमच्या वास्तुकला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना साथ घातली आणि ती मुलं इथे येऊ लागली आणि यातूनच माती वगैरे वापरून आम्ही आमच्या सीड बँकेचं निर्माण चालू केलं. आणि ही अतिशय छान प्रोसेस होती कारण खूप सारे हात एकत्र येत होते, मातीमध्ये हात घालत होते आणि त्या मातीमधूनच ती वास्तू बनत होती. आणि मुलांनाही एक समाधान मिळत होतं की त्यांचा आत्म्याचा अंश या भिंतीमध्ये कोरला जातोय, हे त्यांचं स्वतःचं एक स्किल आहे, स्वतःच्या पद्धतीने ते म्हणजे स्वतःच्या मेहनतीने ती भिंती त्या सीड बँकेच्या बनत आहेत. आणि ही आमच्यासाठी फार समाधानाची गोष्ट होती. त्यानंतर मग गावातल्या लोकांनी ठरवलं की आपल्याला कम्युनिटी फार्मिंग केलं पाहिजे, ज्याच्यातून आपण पैसे वाचवू शकतो, आपण श्रम वाचवू शकतो. आणि गावाला मग असं कंपाऊंड भिंत बनवण्याची वगैरे सुरुवात केली. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला पैशांची पण गरज होती, म्हणजे थोड्या तरी पैशांची गरज होती. पण आम्ही असं ठरवलेलं होतं की हे पैसे आम्ही कोणत्याही संस्थेकडून घेणार नाही, तर आम्ही पैसा स्वतःहून उभा करणार. आणि त्याचवरून आम्हाला असं लक्षात आलं की ज्या पद्धतीने गावातले लोक सुंदर वारली पेंटिंग काढतात त्या पद्धतीने आज गावातल्या लोकांना बांबूचं सुद्धा कौशल्य आत्मसात म्हणजे छान पद्धतीने येतं. आणि मग आम्ही काय केलं की जसं ही गावातली लोक मासे पकडण्यासाठी बांबूची जाळी बनवतात, हीच जाळी वापरून आपण काहीतरी वस्तू बनवू शकतो ज्याचा फायदा शहरातल्या लोकांना होईल. आणि त्यातूनच आम्ही बांबूचे पाऊच बनवायला सुरुवात केली आणि शहरातल्या लोकांना विकायला सुरुवात केली. त्यातून जो पैसा आला तो आम्ही आमच्या फार्मिंग मध्ये, कम्युनिटी फार्मिंग मध्ये टाकायला
सुरुवात केली आणि अशा पद्धतीने आम्ही वेगळा, आणि हा पैसा त्यांनी स्वतः कमवलेला असल्यामुळे ते त्या पैशाची महत्व ते समजू लागले गावातली लोक. कारण की हा जर पैसा कुठून बाहेरून एखाद्या संस्थेकडनं आला असता तर कदाचित त्यांनी त्याच्यावर इतकी मेहनत घेतली नसती, पण स्वतःचा पैसा असल्यामुळे त्या गावातल्या लोकांनी त्याच्यावर मेहनत घ्यायला सुरुवात केली. आता मी फक्त तुम्हाला काही माझे जे आम्ही केलेले प्रोजेक्ट आहेत ते फक्त फटाफट घरावर पुढे पुढे जाऊन दाखवेन, त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. आणि बेकरजींची जे आयडियाज आहेत वास्तुकला बनवण्याच्या त्या कशा पद्धतीने आम्हाला त्यांनी इन्स्पायर केलं आणि त्या कशा पद्धतीने इथे यायला लागल्या त्याच्याबद्दल मी फक्त एक रन थ्रू करेन. ही एक साईट आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यावर मातीची धूप फार होत होती. आणि जेव्हा हे क्लायंट आमच्याकडे आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की एक काम करूया, पहिली ही मातीची धूप आपल्याला थांबवावी लागेल. त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा तिकडे व्हेजिटेशन प्लॅनिंग केलं आणि त्याचबरोबर ही माती वाहून जाऊ नये म्हणून आम्ही तिथे एक रिटेनिंग वॉल टाकली. नंतर असं लक्षात आलं की हीच रिटेनिंग वॉल आपण फाउंडेशन म्हणून वापरू शकतो आणि त्यातूनच मग ही इमारत बनायला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता की इथे एक छोटीशी रिटेनिंग वॉल आम्ही बनवलेली आहे आणि त्याच रिटेनिंग वॉलवर मग हे घराचं निर्माण होऊ लागला. आणि 1 वर्षामध्येच आपल्याला ही जी मगाशी साईट होती अशा पद्धतीने दिसू लागली आणि दुसऱ्या वर्षीला ही साईट अशा पद्धतीने दिसू लागली. 2 वर्षामध्ये एवढी छान इकोलॉजी या घराच्या आजूबाजूला निर्माण झाली. आणि आता जर तुम्ही त्या साईटवर जाल तर आपल्याला हे घर दिसतच नाही. घर पूर्णतः तिकडच्या हिरवळीमध्ये लपून गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे करूनही आम्ही बऱ्यापैकी पद्धतीने पाण्याची कमतरता त्या साईटवर कमी केली. आतून साधारणपणे या पद्धतीने हे घर दिसतं. त्याचा वरांडा जो आहे तो शेणाने सारवलेला आहे. खिडकींमध्येच बैठकीची रचना केलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे ही रिटेनिंग वॉल आहे ज्याच्यावर ज्यामुळे मातीची धूप आम्ही थांबवली आणि कशा पद्धतीने मग हे घराची रचना त्याच्या भोवतीला झाली. विटेचं सौंदर्य दाखवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. घराच्या आतमध्ये ही रिटेनिंग वॉल अशा पद्धतीने दिसते आणि मग त्याच रिटेनिंग वॉलवर एक छान खोली बनवलेली आहे. खाली हा एक हॉल सारखा बनवलेला आहे आणि बैठक ही त्याच्यामध्येच निर्माण केली गेलेली आहे. खिडकी उघडली की त्याचं डायनिंग टेबल होतं. तर अशा फार सोप्या सोप्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरल्या आम्ही, जेणेकरून घराचा खर्च जास्त वाढणार नाही पण त्याचं सौंदर्य मात्र नक्की वाढेल. हा त्याच्या मागचा मूळ हेतू होता आणि मूळ विचार होता. तर आता ही जी आम्ही प्रॅक्टिस करतो ही आजूबाजूच्या कॉन्टेक्स्टवर किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये कशी इम्पॅक्ट करते आहे. तर जेव्हा आम्ही अशा पद्धतीची घरं बांधायला सुरुवात केली तेव्हा गावातल्या लोकांनीही हे विटेचं सौंदर्य वेगळ्या पद्धतीने पाहायला सुरुवात केली आणि त्यांनी सुद्धा, आता हे घर आम्ही बनवलेलं घर नाहीये, हे आमच्या गावातल्या एका आदिवासी व्यक्तीने बनवलेलं घर आहे आणि आम्ही जी घरं बनवत होतो ती पाहून त्याने कशा पद्धतीने त्याच्यानं इन्स्पिरेशन घेतलं आणि ते घर बनवायला सुरुवात केली. आणि हे आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे कदाचित मी म्हणेन की हा खूप मोठा मिळालेला आम्हाला अवॉर्ड आहे की आमची ही कला जी आहे ही सामान्य व्यक्तींच्या आवाक्यात आहे आणि त्यांनी त्याच्यातनं इन्स्पिरेशन घेऊन स्वतः हे घरं बनवायला सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने विटा आणि त्याच्यामध्ये कुडाच्या भिंती वापरून ही कला पुढे बहरत गेली. हा आमचा पहिला प्रोजेक्ट आहे. हे शार्दूलचं स्वतःचं घर आहे आणि हे संपूर्णतः 100% बेकरजींच्याच प्रिन्सिपलवर आणि इन्स्पायर होऊन आम्ही बनवलेलं घर आहे. तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. या तळ्यामध्ये शार्दूल बाकीच्या वेळी पाणी साठवतो, त्याच्यामध्ये मासे आम्ही सोडतो. ते मासे आम्ही खायला सुद्धा वापरतो, म्हणजे अगदी तिकडच्याच बाजूलाच आम्हाला ते मिळतात. आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये हे पाणी संपूर्णतः सुकतं तेव्हा तिथे अँफिथिएटर सारखा एक स्पेस तयार झालेला असतो जो आम्ही संध्याकाळच्या वेळेला छानपैकी कार्यक्रम वगैरे करण्यासाठी वापरतो. आणि त्याचबरोबर आमचं असं स्पष्ट मत आहे की नुसती सस्टेनेबल लाईफस्टाईल असून फायदा नाही, सस्टेनेबल घर बांधून फायदा नाही. आपली जी जीवनशैली आहे ती सुद्धा सस्टेनेबल असली पाहिजे, आपली लाईफस्टाईल सस्टेनेबल असली पाहिजे. आणि त्याच विचारातून आम्ही शेती करायला सुरुवात केली. तर हे शार्दूलच्याच घरासमोर शार्दूल, विनीता आणि सत्येंद्र जो आमचा इंटर्न आहे तो शेती करताना तुम्हाला दिसत आहे. आमचे सर्व आमच्याकडे काम करणारे जे व्यक्ती असतात त्यांना आम्ही कंपल्सरी शेतामध्ये नेतो, चिखलामध्ये आम्ही काम करवतो त्यांच्याकडून. मी ज्या घरामध्ये आहे त्या घराचा हा फोटो आहे. तरी हा फोटो 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे. आता हे घर सुद्धा दिसत नाही कारण आजूबाजूला छान निसर्ग वाढलेला आहे. हे माझ्याच घराचे फोटो आहेत ज्या घरातनं मी आता ऑनलाईन आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही मग विटा कुडाच्या भिंती याचा विचार करून हे घर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पूर्णतः घर आदिवासी विचारसरणीतनं बनवलेलं घर आहे. ज्या पद्धतीने आदिवासी आपलं घर बांधतो त्याच्यामध्ये थोडेसे काही बदल करून, मॉडर्न बदल करून आम्ही हे घर बनवलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी खोली दिसते तुम्हाला वरती पोटमाळ्यावर, त्याच खोलीमध्ये आता मी बसलेलो आहे.
त्याच्यानंतर इनबिल्ट फर्निचर, म्हणजे उगाच वेगळं फर्निचर बनवण्यापेक्षा घर बांधत असतानाच विटांमध्ये आपण ते फर्निचर कसं बनवू शकतो, तर तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर बरेचदा असं होतं की आम्हाला त्याच्यामध्ये सौंदर्य अजून वाढवावं लागतं त्याचं, आणि त्याच्यासाठी म्हणजे आम्ही हे काम करतो, म्हणजे माती वापरून, लोकल साहित्य वापरून अतिशय चांगल्या सुंदर कलाकृती आपल्याला बनवता येऊ शकतात. ह्याचं हे घर एक उदाहरण आहे. आणि तुम्ही बघू शकता की आतमध्ये आर्चेसचा कशा पद्धतीने वापर केलेला आहे आणि हे घर बनवलेलं आहे. कुठेही बीम, कॉलम, आरसीसी अशा गोष्टींचा वापर केलेला नाहीये. जे काही स्थानिक साहित्य आहे तेच वापरून हे घर बनवलेलं आहे. कच्च्या विटांमध्ये सुद्धा आम्ही घरं बनवलेली आहेत. हे जे घर बनवले आहे ते कच्च्या विटांमध्ये बनवलेले आहे, न भाजलेली वीट. आणि त्याच्या आजूबाजूला कशा पद्धतीने निसर्ग सुद्धा छान वाढलेला आहे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आम्ही काही संस्थांसाठी आणि शाळांसाठी याच विटेमध्ये आणि माती वापरून आपण टॉयलेट कसे बनवू शकतो याचा सुद्धा आम्ही बरेच प्रयत्न केले, बरेच प्रयोग केले. आणि त्याच प्रयोगातलं हे एक उदाहरण आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला अतिशय कमी खर्चामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हे संडास कसे बनवता येतील, हे टॉयलेट कसे बनवता येतील, यामागे हा विचार होता. त्याचबरोबर आम्ही काही पब्लिक टॉयलेट सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने बनवता येतील याचेही आम्ही काही एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यातला हा एक टॉयलेट बनवलेला आहे. त्याचबरोबर परत विटांमध्ये अतिशय छान फिनिशिंग करून घरं कशी बनवता येऊ शकतात, त्याच्यामध्ये विटेचं सौंदर्य आपण कसं खुलवू शकतो, या पद्धतीचं हे एक बनवलेलं घर आहे. त्याचबरोबर हे सुद्धा एक वांगणी येथे बनवलेलं घर आहे. तुम्ही आतून बघू शकता की कमानी 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 बनवून ते घराचा स्पेस बनवला गेलेला आहे आणि अतिशय छान असा तो स्पेस आपल्याला दिसतो या संपूर्ण. आणि कुठेही आपल्याला मग ते घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी त्याच्यावर टाईल वगैरे लावण्याची गरज पडत नाही. विटेचं सौंदर्यच ते सौंदर्य पुढे बहरत जात. त्याचबरोबर आता आम्ही काही होमस्टेज म्हणजे किंवा ॲग्रो रिसॉर्ट वगैरे अशाही कामं आम्हाला मिळायला लागले आणि त्यामध्येही स्थानिक वास्तुकला आपण कशा पद्धतीने वापरू शकतो याचं हे एक उदाहरण आहे. फक्त चिखल वापरून घर कसं बनवता येऊ शकतं त्यामध्ये नंतर आम्ही पुढे जाऊन विचार करायला सुरुवात केली आणि आम्ही हे घर बनवलं रोहामध्ये. ऍडव्होकेट अमित चव्हाण यांच्यासाठी बनवलेलं हे घर आहे आणि कशा पद्धतीने वेस्ट वूड आणि वूड आपण वापरून हे घर बनवू शकतो याचं हे उदाहरण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सुद्धा एका मोठ्या कम्युनिटीचा पार्ट आहोत. तुम्ही बघू शकता की हे आमचे सारे आर्टिझन्स आहेत, आमचे मेसन आहेत. हे आम्हाला ही प्रॅक्टिस बेकरजींनी जशा पद्धतीने या सर्वांना एकत्र आणून ही प्रॅक्टिस मोठी केली त्या पद्धतीने आम्ही सुद्धा या एक मोठ्या कम्युनिटीचा, एक कोलॅबरेटिव्हचा आम्ही एक भाग आहोत. आणि त्यासाठी या सर्व जे काही आम्ही केलेलं याचं श्रेय या सर्व व्यक्तींना जाणंही महत्वाचं आहे. आणि म्हणून ही शेवटची स्लाइड मला तुम्हाला दाखवायची होती. तर अशा पद्धतीने बेकरजींनी खूप वेगळ्या पद्धतीने आमच्या मनावर एक परिणाम केला, एक चांगला परिणाम केला. आणि आज आम्हाला खूप आनंद वाटतोय की कदाचित ही त्यांची जी विचारसरणी आहे ती जास्तीत जास्त पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो. आणि मी म्हणजे एवढं बोलून आता माझं प्रेझेंटेशन थांबवतो आणि मी खरोखरच साजन सरांचंही काम बघण्यासाठी उत्सुक आहे. आणि आय एम रिअली सॉरी साजन सर, आय एक्सप्लेन्ड इट इन मराठी. I know it must be a little difficult for you to understand it, but I'm sure that once I'll come and meet you, visit you, and we can have a very detailed discussion about it. No. Pratik, it was universal language. So, इतकं अप्रतिम काम आहे. आणि ज्या वास्तुकलेला म्हटलं जातं ना की ते गोठवलेलं संगीत आहे, फ्रोझन म्युझिक. तर त्या पद्धतीचं आणि मुख्य म्हणजे स्पिरिट, ज्या स्पिरिटनी तुम्ही काम करताय. इथं मला सर्व श्रोत्यांना सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रात काय पद्धतीची कामं होत आहेत त्याचा विचार करा. मग ती कोकणामध्ये प्रतीक आणि डिझाईन जत्राचे लोक करतायत, सांगलीमध्ये प्रवीण माळी, पुण्यामध्ये अविनाश हावळ, असे अनेक तरुण आर्किटेक्ट्स काम करू इच्छितात. आता आपण असा प्रश्न आपल्या स्थानिक प्रशासनाला विचारला पाहिजे की म्युन्सिपाल्टीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, महानगरपालिकेमध्ये सुंदर इमारती का नसाव्यात? बरोबर, हा आपण विचार. मराठवाड्यामध्ये तर आणखीनच दुर्दैव आहे, चांगल्या वास्तू नसाव्यात असा काय अट्टहास केलेला आहे का काय? आणि फक्त जी मिजाज दिसते ती पैशाची, कलेची, सौंदर्याची दिसत नाही. हे कधीतरी दिसायला लागावं यासाठी हे सगळं दाखवणं होतं.
प्रतीक मनापासून आभार. धन्यवाद सर. आपल्याला धन्यवाद. माहिती आहे की लॉरी बेकरजींना ओलांडून जाताच येत नाही. ती एक हाती अबोल क्रांती होती. मग वास्तू असू दे, शहर रचना असू दे, प्रत्येक बाबतीत आपल्याला लॉरी बेकरांचा विचार करायला लागतो. हे पुस्तक आपल्या समोर आणताना या 7व्या आवृत्तीसाठी मला विनोद शिरसाट, सुदाम सानप, अमर हंचाटे, विनायक भंडारी, बाळासाहेब माने या साधना प्रकाशनाशी संबंधित सर्वांची मदत झाली. मी या सर्वांचा ऋणी आहे. आणि आता यानंतर आपण ऐकणार आहोत PB साजन यांना. साजन, please go ahead and tell us about how you came into contact with Daddy and thereafter. So over to you, Sajan. Oh, thank you. Pratik, I understood many things, like language is not an issue. Even then, I could not understand your language, that is true, but the spirit, I understood the spirit. Spirit and the way how you are working and what are the things which are included in your work, that I understood. Thank you, sir. Yeah. Thank you. Yeah, congratulations for doing, and also I'm appreciating your efforts making Thank this you, happen there. Thanks a lot, sir. Yeah. I would like to, because I don't know how many of them can follow my language. I'm sorry I could not speak, or I could not even speak. No Hindi. issue. No, Yeah. Sajanji, everybody will definitely understand, because Yeah. and moreover it would be presentation and your work. So in spirit and in actual, everything would be really appreciable, definitely. Yeah. Thank you. Okay. Yeah, and before starting my presentation, I would like to talk about our work. Actually, I have made a presentation about now we are using a lot of bamboo because in Kerala, you can understand. Also, you may be aware of it. We don't have much resources in Kerala. We are getting materials from other states, especially from Tamil Nadu. Now we don't have brick, we don't have sand. We have granite and big boulders. As you know, our Western Ghats, that is also an issue now. It's all fragile area. We cannot even blast it. Wherever we blast, we can make sure there will be landslides. And it is issues all over Kerala. You can see that issues. We had till 2018, we did not even dream about a flood will come in Kerala. But there was a huge hit of flood in 2018. And the same year, we had Oki cyclone. In my life, not only my life, we did not even think about that sort of a cyclone will hit Kerala. And Kerala was one of the safest area from this flood or from this Oki. Just because of our building activity, we are facing all these things. Then during Daddy's time, I'm sorry, I used to call Lorry Baker Daddy. When I joined him in 1986, he himself and three more others started Coast 4. And I joined headquarters in Thrissur. And its headquarters in Thrissur, Lorry Baker was in Trivandrum. I joined in Thrissur. Then he used to come there. Those days, his visit was frequent. He used to come and train us. And youngsters, 10 of us joined. Once in a while, he comes and asks us to do the hands-on work, hands-on experience. And then we have to work. And he himself also joined us to do the hands-on work. And that time, we were doing some of the tribal hamlets in Thrissur. And many occasions, many times, we conducted our hands-on experiences in that tribal hamlets also. There's a place name called Malakipara, that is east direction from Thrissur district, east direction. That time, in 1987, we built 30 houses there for
tribal people. They are Irulars. That is the name. Irular category. Many categories are. Irular category got this 30 houses in Arakipara. And that was the route. Like he used to come to Thrissur and train us. Then I moved to Trivandrum in 1990. Myself and my wife, both of us moved to Trivandrum. Because that time Laurie Baker wanted some help. Then he asked us to come. Both of us came to Trivandrum and we started working from Trivandrum. He made a small hut for us in the hamlet itself. The hamlet is his house's name, the hamlet. And always when he write letters to us, he used to write omelette, not the hamlet, omelette. That sort of humor is also there always. And the hamlet, he made a small hut for us. It's actually at 7 feet wide, 10 feet long, mud walls, or 4.5-inch mud walls on 3 sides. And the front there was a recycled door, and the roof was on thatch, the thatch roof. It was complete. And the main support for this small hut was a big eucalyptus tree in front of the house. And in front of this room, he provided a small sit out where when the client comes, they can sit. He made a small built-in seat also. Then we started from there. Then gradually started working with Daddy. The first 2-3 years, he did not even engage us very much. We were doing sports work and keeping away. Away means when whatever work we come to us, we will discuss it with Laurie Baker. That time only I have asked him what to call you, sir. And calling sir was not a good option. Then he told me, yeah, you can call me. All of you can call me Daddy. Then we started calling him Daddy. It was a daddy earlier in the beginning, but he became our real daddy after a few years. Gradually, and he started guiding us. And also, he brought us also in his family, one of the family. In Laurie Baker's biography, which is written by, or autobiography written by Mrs. Baker, Mummy, and both of them are daddy and mummy for us. And everywhere we used to go together. From 1993 onwards, I have the opportunity to involve all Laurie Baker's projects after that. Till his death, he was doing some of the projects. In 2007, April 1st was his death anniversary, or he died on that day. He made all of us Fool, April Fool. And April 1st was his birthday. Now it's 13 years. Even I can't, still when I talk about him and about his things, I will become nervous. That is my problem. Yeah. Then those days itself, Daddy, during his, when he started doing his practice in Trivandrum, and even before that, he was very much concerned about energy. Nowadays, we all of us are concerned about carbon emission. But those days, Laurie Baker was very much about energy. He didn't want to make use of any material which is transported from long routes. Even material, when the material produced, lots of energy is used. That material he never used. He used to call it energy concentrate material. We don't want to use it. And also he made lots of examples also. Now you look at our many studies there in about the building materials and things. You can see that he was right those days itself. And he started telling us 50, 60 years ago. From that day itself, he started telling us. Now this global warming and these problems all come up. And Laurie Baker started to tell us 60 years ago. At that time, nobody was concerned about energy. Nobody was concerned about carbon emission. Nothing. I will show you now. I will start my presentation. This is the base of it. And he used to do lots of recycling. He used to use lots of recycled materials also. Even example is the Hamlet. Hamlet was built from an old building which is demolished in Kottayam. And there its roof came from Kottayam, which he used for his house. And also, and there it's a tile
he brought it from Chake, from Trivandrum itself. It was a boat yard. When they demolished it, they wanted to use that tiles for yard filling. When Daddy went there and argued with them and bargained with them and bought all the tiles from there, and he used those tiles in his home at Nalanda and the hamlet. Sorry, I did not open it. Can you see full screen? Yes. Can you see? Yeah. Yes, sir. Yes, yes. See, this is the slide which Rory Baker used to tell us about the energy. And you can see the impact of building industry itself. This is a material from World Watch paper number 124. Just go through it. This is really the real issue of Earth, not only the Kerala, not only Bombay, not only India. It's about the globe, the sustainability or the sustainability of our globe, our Earth. Actually, Earth will be there. Only human beings or the living beings may not be there after a while. That is the issue. Earth know how to deal it. it will survive. Earth will survive. But the ourselves may not be there. You can see this. 35% of world's carbon dioxide emission is the culprit is building industry. 35%. And also 50% of ozone depleting CFC. That is also culprit is our building industry. These two things, and also world's material and raw material consumption, world's total material and energy use, everything, you can go through this. This is the issue of 40, 50 years ago, Rory Baker used to tell us. He was very much concerned about energy use. That's why he wanted to reduce the use of steel and also cement, steel, cement, and aluminum, glass, etc., etc., which is consumes lots of energy from our society and also emit a lot of carbon. For producing the cement, our entire carbon dioxide emission, when we take entire carbon dioxide emission from the globe, 5% of carbon dioxide emission is because of production of cement. When we produce 20 packets of cement, 0.83 tons of carbon dioxide will come out. That is the real issue. And 5% of entire, when we take the globe or the world, entire carbon dioxide, when we take the entire carbon dioxide, it's 5% carbon dioxide comes out from manufacturing of cement in the world. And now you can imagine how much we are producing with the cement and steel. This is another issue, impact of building industry. This is a graph, and on the bottom side it is years. It is started from 1900 to 2005, and these lines indicating this thick black line indicates construction with biomass. This thick black line, and this triangle ones representing construction with minerals. Our real issue started in 2000. You can see from this graph, this construction with minerals
it's a shooting up from this 2005 onwards. Actually, the construction with the biomass is also in a straight line. It is steady up. It is going up only, but this construction with the minerals is shooting up. This is the issue, real issue now. Because what is the problem with biomass and minerals? When we cut some biomass means wood or carbon sequestrated material. When it's grow, when it's if it is when you put up a small sapling or a seed, it will grow. It will absorb carbon dioxide from the atmosphere and store that carbon dioxide in its stem. And its entire body is carbon, and it is sequestered carbon. Even bamboo is sequestered carbon, and also wood is also sequestering carbon. And when we make use of this wood or bamboo for building construction, we are also storing carbon. But in the case of when we use some cement or steel, we are releasing carbon. That is the difference between biomass and construction with minerals. When we use these minerals as a construction material, we will release carbon. When we use biomass, we will store in carbon, which will save the future generation. That is the issue. And it is again, it is going up, and it's crossed in 2000, and this minerals is going up, shooting up. This is the per cap. It's a process energy requirement for the materials. This is the list, and it is for your sake, I will say, it is in energy is calculated in megajoules. And megajoules also, you can, for your sake, I will explain what is megajoule. All of you must be aware of unit of energy, because our electricity board charging us in units. We have to pay in the electricity board 1 unit that much paisa, that much rupees. And 3.6 megajoule is 1 unit. That is the conversion. 3.6 megajoule is 1 unit of electricity. And you can see how much the cement is per kilogram. It is taking 4.6 megajoule of energy. And glass and aluminum is also here. You see the next one. This steel and glass and aluminum. Aluminum is consuming 170 megajoule of energy for producing 1 kilogram of aluminum. And the cement, it's only 4.6 kilogram per 4.6 megajoule per kilogram. See how many multiples of this energy is used for aluminum. And also you can see in cities like Mumbai, Trivandrum, Pune, wherever you go, you can see now a new material is introduced called ACP panel, aluminum composite panels. A sheet which is cover up the buildings, which is made out of aluminum. That aluminum, when you produce that aluminum, this much energy is required, 170 megajoule per kilogram. And that aluminum panels also, that is ACP, aluminum composite panels. That aluminum you cannot even recycle it because it's a composite material. Very, very dangerous material. Laurie Baker was very much against aluminum, using of aluminum and things, that sort of materials everywhere. And we don't know why, because people are using it, and our many of our corporates are making this aluminum, and they are propagating it, and we are simply just using it. But this is the problem with this aluminum. And that's why we decided, and also during Daddy's time itself, I used to discuss it with him about all these things. And he wanted to make use of renewable materials, as well as renewable and recycle. The possibility of recycling also it has to fund. Then choice of materials, he was always give very much priority, Laurie Baker. And that's why the importance of bamboo. What is the importance of bamboo? Bamboo is renewable, and only 3 materials are there in the building industry which is renewable. Only 3 materials. Main material. When we talk about main material, one is bamboo, because bamboo is grass. The first priority we have to give to wood. Wood is renewable.
a small jackfruit seed, if you put it in the ground, it will grow as a sapling, and it will grow as a jack tree later. After 100 years, 50 years or 100 years, we can cut and make use for our building. But bamboo, it is a fast growing species. In 6 years, it will mature, and it will sequester carbon in its stem. When we produce 20 packets of cement, 0.83 tons of carbon dioxide will release. But bamboo, 1 hectare bamboo in 1 year, 21.41 tons of carbon dioxide will sequester. It will that much carbon will disappear from the atmosphere. That is the advantage of bamboo. And the fourth advantage, which Laurie Baker was very much interested in, is it will enhance the local job opportunities. Because when we purchase bamboo, that money directly will go to a tribal family. Because the bamboo's cost is cutting cost, and bamboo is cut from the forest by a tribal family. Directly it will go to tribal family. We started making use of bamboo from 2010 onwards. We started in a big way. Till then, we were researching on bamboo. We were here and there. We were started using bamboo. But in full-fledged, we started or we recognized bamboo as a mainstream material from 2010 onwards. From 2010 to till date, we paid nearly 26 lakhs to the tribal families in the Trivandrum district alone. Till now, we completed 35 houses with bamboo. That's all. That means houses only we built with the bamboo. But for this construction of 35 houses, we paid as a salary or the wages for this tribal families is 25 lakh rupees. Direct payment. We paid them directly. When the government tried to give that much money to a tribal family or tribal groups, the government has to spend crores of rupees. Then only this 25 lakhs will reach into the tribal groups. But this is the advantage of bamboo. And when others also start making use of bamboo, the same advantage will go to this tribal families. This is the direct advantage of bamboo when we use bamboo, and this direct advantage will go to a tribal family. And also now in Maharashtra, it is already included in the codes and also in the PWD schedule. But it is before, very much before it is included in the IS codes. You can also see structural design using bamboo. It is also there. We very much appreciate the Maharashtra government for including bamboo in the construction industry. Local bamboo. And I will tell you some of the techniques which we are using for bamboo as a construction material. We are using bamboo as a piling material. We are using as a reinforcement. And also we are using for the walls. We are using it for the slabs, main slabs. This is the piling, very soft soil. We can push this bamboo into the soil. Which is, Daddy used to say, you just push it. It will take the load. That is the Daddy's, because those days he was there. This is a project in 1996. He was there, and the soil is very loose. Then I went and meet him to ask him, Daddy, what to do there? He needs some solution because the client don't have much money, or he has to go for piling, and all the soil is very, very soft. Then he told me, you just make a 45 centimeter wide trench and cut the bamboo and push the bamboo in and build on. Very simple solution. And he asked me to check the water table. If the water table is very high, then only you have to do it. And make sure the water has to be there full time, 365 days. Because without water and with water, the bamboo, there are possibilities the bamboo to damage. Then it has to be full time water there. And this is the method of making use of the bamboo there. And also for the big projects also we started using it. This is also a project which is, because I did not, I don't want to show you the recent photographs. This is an old photograph, which is now how many years, 23 years old foundation,
which we used bamboo, and all these things are why I am wanted to show you these buildings also present. This is the bamboo completely done, and on top of the bamboo we made these columns. This is actually a 4-story building. This is the building. This is actually a small residential apartment. People are staying there. Now they converted that one as a small hotel also, because it's very close to the backwaters. They converted into a small hotel there. And this is the bamboo piling is one item with bamboo. Second is this. This is when we started construction of fishermen houses on the seashore. We decided to use the foundation as a surface beam foundation. This is also Laurie Baker introduced this technology. Actually, rat trap bond and filler slab, he is not the one to introduce it. Actually, he used it, because Laurie Baker, Daddy used to tell us, or he told me about, he have seen rat trap bond building which is 400 years old in England. 400, 500-year-old, he has seen rat trap bond buildings there. And filler slab also very much used earlier. He just reintroduced it, and he introduced tiles as a filler material. That is also there. But this one, he introduced himself. Our people may not know about this technology, and this is its section. This is his drawing. Sorry, that is drawing itself. This is actually a lime concrete, lime cement concrete. And you can see this bamboo, split bamboo, just used on the bottom, 4 layers of split bamboo, both ways, split bamboo in both sides, like this. And put it there, and 3 layers of bamboo. And on the sides also we can place it in an inclined manner this way, because bottom width will be more. Then the load will be transferred. It is easy to transfer the load into the ground. But being on top of this sea sand, he did not want to go deeper. Only 15 centimeter deep he allowed, and then he made these beams above. Because of the proximity to the sea, there are if you are using steel there are possibility to corrode it. But here actually, because of the bamboo, nothing happened. This is also a project which is completed in 1999. These are the houses. You can see this foundation. All the houses having the same foundation, surface beam foundation. And interestingly, these houses, 156 houses with 156 designs. 156 designs. We made models and showed to the clients there, fishermen, and they asked them to choose their houses. There was a very much client interaction happened, which is introduced by again Laurie Baker. Now we are very frequently showing them the models and participatory plan. Actually, it is called participatory plan, and get the feedback from the clients, and he never see the government as a client. Client is here. This Fisherfolk is the client, and the client has to give us the feedback. Then they get the feedback and build for them. And first we made 15 houses. Again, we called Fisherfolk and asked them to choose. Then they choose according to each and every this fisherman family, whatever their requirement, we made the designs accordingly. Then we constructed it. 158 houses, 55 houses are different houses. Now I come to the bamboo treatment, and actually it is very simple process. Bamboo just made holes through and through, because bamboo will not absorb this chemical from through its outer skin. Wherever a cut in the bamboo, through that cut only these chemicals will go into the bamboo. And also again, when we started treating bamboo, we thought of we should not use any poison for treatment. Then we searched very much and found out borax and boric acid is the best solution for treating bamboo, which is not poison, which is natural chemical, which we have to mix it with water
and that solution will be a good solution for the treatment of bamboo. This is the color. When we mix this borax and boric acid, that white colored water will be available. And mix these chemicals in 10% solution. We have to make a 10% solution. Means 90 kilograms of water means 90 liters of water. And in that 90 liters of water, we have to add 6 kilograms of borax and 4 kilograms of boric acid. In the total will be 100. 90 liters of water, 6 kilograms of borax, 4 kilograms of boric acid. This is the solution. And we make holes through and through into the bamboo, and how to break all the nodes inside. Then when we dip this bamboo into this solution and keep it there for a minimum 48 hours if the bamboo is green, and if the bamboo is slightly older, then we have to, the number of days has to be increased. Then minimum is 48 hours. We have to dip this bamboo into the solution completely. And afterwards, we have to take it out and dry it in the shade, not in the sun, dry it in the shade. And then their water content will evaporate and the chemical will remain inside the bamboo. That is the thing which about the treatment. This is some of the photograph. Yeah, now we split this bamboo into make walls. You can see this. This is the process of making one bamboo building in Laurie Baker Center. And we want to make the walls with bamboo first. Then we decided to go with it because it's a 3-storied building and we don't want to make use of bamboo as the load-bearing structure. We decided to make small columns. You can see this 15 centimeter square column. Only this size column. And that column will take care of the, will take the load of the entire structure. And on sides, through these columns, we have to make holes and put the bolts from both sides. And bamboo will be placed on both sides of the column. Entire wall will be with bamboo. And a bamboo skin will put up on the sides like this. And between these two bamboo, we have to place this skin of the bamboo and bolt it. This is the method of how to make it. And when we started making, then after completing this entire skin outside, we'll make a bamboo wattle like this. Split bamboo again, make a wattle. And this wattle has to fix inside that bamboo skin. And this is wattle, and we have to make daub and plaster it. And for the daub, again we started, we experimented and made 50% our coir fiber we have to add with mud, and also adding lime in it. Lime, coconut fiber, mud, 3 materials. We don't want to make use of any cement there. We just used lime for making these walls. And when we use this type of method, we can reduce the wall thickness into 7 centimeter. 23 centimeter usually our wall thickness is 23 centimeter. We reduced up to, including the skin of the bamboo, including that skin, the total thickness of the wall became only 7 centimeter. This is one of, because in the Laurie Baker Center, lots and lots of students used to come for the workshop, and they will get enough chance to make hands-on work and all. One of the workshops photograph, and they make this mud prepared, and that mud will be applied inside this wattle, and inside it will be wattle and dough. Outside it will be bamboo skin. Then interior of the building will be with mud finish only. There is no bamboo will be visible from inside. It's like that, like this. During the construction time. And its roof is also bamboo. That is also with like this. We have to make bamboo beams. And this is a primary beam. This is a secondary beam. And on top of the secondary beam, we place all the bamboo. Cut bamboos are placed. And on top of this bamboo, again, mud and
mud and lime, we just spread over the bamboo. That is the floor. This floor will replace entire this concrete slabs. We are not only saving steel, we are also saving that much concrete, and it is all replaced with bamboo and mud. This is the completed. After the completion, you can see the fan also hanging from there. Coconut trunks is also the same way we can treat and make use of it. This coconut trunk we can make use of as a pillars, complete coconut pillars also we can make it. See, not only 1, 2, we can go for 3 floors with this same coconut as a load bearing pillars. Bamboo again, this can be because in Kerala it was very famous, our temples all having wooden trellis work. And we can make use bamboo for that work. And this is it, with bamboo trellis work all over. And also casuarina. Casuarina is also one of the tree which in Kerala we are making use of this casuarina for making scaffolding. You know, for building construction, that scaffolding work is made out of this casuarina. That is also again we can treat with this 10% borax boric acid solution and make use for our building. On top of that casuarina, again we'll make use of this bamboo sheets and waterproof. We can make it waterproof. Again, place this tile, these reapers and put tiles on top. Tiles also, if it is recycled tiles, that will be very good. Like this. From underneath, this is the casuarina, and on top of casuarina, it is bamboo ply, and on top of bamboo ply, it is tiles. Different types of wood. Here and everywhere you can see that. Now you see entire concrete and cement thing are replaced with bamboo and bamboo products. Only carbon sequestration materials are used. This is what Brady wanted earlier. He don't want to reduce as much as possible if he wanted to reduce the use of cement. This is the building afterwards when we complete it, restore it, bamboo building. Because we have to make buildings not only in rural area, urban area also we have to make buildings. For urban area, when we thought about urban area, we have to go for high-rise building. If it is only bamboo is used for the construction, we cannot go for more than 2 floors or 3 floors. If you want to make a 20-floor building, we can adopt this. Just columns and beams can be with concrete. The rest of the material can be bamboo or casuarina or wood, or it may be coconut, or it may be casuarina, or it may be palm trees. Anything you can use and treat it and make use of it. Another residential building, the same way you can see on top, it is all bamboo and also casuarina, tiled roof and mud walls. This is a private residence building in Trivandrum. See, 3-story, but it is mud wall, and on the ground floor it is concrete column. Wherever they wanted to put their cars space for the car and all, and also bamboo slabs, and on top it is casuarina and tiled roof. Another one. This type of work we are continuing. Now we are doing houses for the slum area. Slum area development programs are going on. Many slums we are converting into low income group housing. That work is going on one side. Another research and things are happening here. And now we completed more than 35 houses in Trivandrum with bamboo, mud, and this type of construction. When we calculate the total energy, the energy is only 10% energy is used to buy this type of building. Only 10%. 90% energy we can save. The same interior of another house, the same house, this house. This is the rear view of the same house.
This is my own house, which we constructed in the first bamboo house in Costford in Trivandrum. First bamboo house. Also, it's a entire slab is also. This is actually 3-story, no columns there, only mud structure. There is no column used, and entire slabs are with bamboo, and the roof also you can see casuarina and bamboo trellis, and also bamboo ply inside. This is in the when we started living here. When we talk about sustainability, in our plot there was nothing. There was no trees, nothing. We planted something, but in 2014 that started growing slightly. 2014, 15, 16 it is coming up. This mango, everything is coming up. When we always, Lorry Baker used to tell us about or teach us about how to make or how to live in a sustainable manner. Without trees or without oxygen, because trees are the only thing which will produce oxygen. No? Without oxygen, nobody can live. Then in 2016, 17, 18, now you cannot see our house because trees are grown above the house. Lots of mangoes, lots of jackfruit. It is also available. Available means whenever we treat them, they will treat us back with the good fruits and all. Thank you very much. This is what Lorry Baker taught us. I am grateful. Really, speechless or wordless is the only thing I can tell you. Everything goes together. It is nature friendly. It is not at all emitting any carbon dioxide. And more beautiful, the meaningful space, silence of light, silence of space, everything is there. I am really grateful, Sajan, for this great presentation. And this is the really hope. People always complain. People always complain that they do not have any choices. These are the choices given by Baker and next generation. आपण इतका वेळ पाहत होता कोकणातला प्रतीक आणि केरळमधनं कॉस्फोर्ड मधून साजन यांनी आपल्याला काय दाखवलं की अशा इमारती असू शकतात. आपल्याला तसा विचार करता येतो का? सौंदर्य कसं असतं का आपल्या मठ्ठ कल्पनात आपण सौंदर्याच्या घेऊन चालणार आहोत हे आपल्याला ठरवायला लागतं. आणि हे बेकरजींनी वास्तुकलेतून दाखवून दिलं आणि पुढच्या अनेक पिढ्या त्यासाठी काम करत आहेत. सांगलीचे माझे तरुण मित्र प्रवीण माळी यांनी एक लेख लिहिला होता की आपण ठरवायला पाहिजे आपल्याला कार्बुझे पाहिजेत की लॉरी बेकर. कार्बुझेनी जेव्हा चंदीगड तयार केलं आणि आपल्या देशभर एक साची इमारती सुरू झाल्या, कॉलन्या, काटकोनातल्या कॉलन्या. आणि बेकरजींनी प्रत्येक घर स्वतंत्र, त्यामध्ये सौंदर्य, त्यामध्ये निसर्गाचा विचार असा करून अभिजात वास्तुकला दिली. भूकंपग्रस्त भागात आल्यानंतर सुद्धा त्यांनी काटकोनी शहर रचना नाकारली होती बाणेगावची आणि त्यांनी ग्रहसंकुल जपणारी नेबरहुड पॅटर्नची ग्रहरचना दिली होती. त्यामध्ये एका गावात 3 किलोमीटर लांबीचे रस्ते कमी होत होते. म्हणजे तेवढे रस्ते वाचले असते, तेवढ्या विजेच्या तारा, सगळे खर्च वाचले असते, इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट कमी होते. अशा पद्धतीचं जे एक विचारसरणी आहे ही या अर्थानं निसर्गाशी संवादी अशी ही वास्तुकला आहे. ही आपण पुढच्या पिढीने ठरवलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय पाहिजे. त्यातला आनंद आपण कधी घेतलेलाच नाहीये. जसा शास्त्रीय अभिजात संगीतातला, अभिजात साहित्यातला आनंद आपल्याला घ्यायला पाहिजे, तसाच अभिजात वास्तुकलेतला आनंद आपल्याला घ्यायला पाहिजे. We are coming towards end. Mr. Sajan, you have really given the essence of classical architecture, local architecture. Pratik has also shown us. So with this new edition, I thought that this is not because of for the book, but this type of debate is necessary in the discourse of Maharashtrian people, that we must build something different. When
the book When Democracy Builds was written by Frank Lloyd Wright. We must think of how we are going ahead in this era of climate change, in this era of continuous disasters. We'll have to think of Marathwada, where right now we are going towards 38 or 39 degrees temperature. या सगळ्याचा आपण विचार करा साकल्यानं, आणि आपण काहीतरी करावं यासाठी अट्टहास केला होता. आपण सगळेजण जमला इथं, याबद्दल मी आभार मानतो. मधुगंधा, 24 वर्षामध्ये लॉरी बेकरची ही 7वी आवृत्ती आलेली आहे. याबरोबरीनेच स्वामीनाथन लॉरी बेकर अशा महत्वाच्या व्यक्तिमत्वांविषयी अतुल सरांनी लिहिलेली पुस्तकं साधना प्रकाशनाकडून आलेली आहेत. आत्ताच त्यांचं ऐकता दाट हे पुस्तकही आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. लॉरी बेकर हे 233 पानांचं पुस्तक आहे. त्यामध्ये अतुल सर म्हणाले तसं मकरंद डंबारी यांच्या कॅमेऱ्यातून आलेली आकर्षक रंगीत छायाचित्र आपल्याला बघायला मिळणार आहेत. हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे असं मी जाहीर करते, आणि आता ते साधना मीडिया सेंटर आणि इतर अन्य पुस्तक विक्री केंद्रांवरती उपलब्ध आहे. अमेझॉन वरून ते घरपोचही मागवता येईल, तिथेही अवेलेबल आहे. मी 4ही मान्यवरांचे आभार मानते की ते जॉईन झाले, त्यांनी वेळ दिला, खूप चांगले अनुभव आणि माहिती, खूपच अनमोल गोष्टी शेअर केल्या आमच्या बरोबर. थँक्यू साजन सर फॉर जॉईनिंग अस, फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू. आणि जे फेसबुक लाईव्ह वरून जे आपले साधनाचे वाचक आणि आर्किटेक्ट मध्ये इंटरेस्ट असणारे सगळे लोक जॉईन झाले, त्या सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू. धन्यवाद.